मी महायुतीच्या उमेदवाराच्याबद्दल अजिबात चिंता करत नाही. कोणाला यायचं त्यांनी यावं, नाचायचं त्यांनी नाचावं आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किमान 2.5 लाख मतांनी आपटायचं आहे हे गृहीत धरून ज्यांना यायचं त्यांनी यावं. पण नारायण राणेंनी आधी स्वतःची चिंता करावी. एका नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या एका कॅबिनेट मंत्र्याला शेवटच्या क्षणापर्यंत ताटकळत ठेवलेलं आहे. अजून उमेदवारीची तिकीट देत नाही आहे. त्यामुळे त्यांची योग्यता नेमकी राजकारणात किती आहे ती त्यांना दिसून आलेली आहे. नारायण राणेंची विचार करण्याची ही कॅपॅसिटी किती आहे. नारायण राणेंना कदाचित आता स्मरण होत नसेल, परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतानासुद्धा काँग्रेसचे बॅरिस्टर रामराव आदिग, काँग्रेसच्या राष्ट्रपतीच्या उमेदवार, काँग्रेसचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी, ह्या सगळ्यांना साहेबांनी मेरिटवर पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे केवळ भुंकायचं म्हणजे भुंकणारे हे भाजपाचे पाळीव प्राणी, त्यांची फार किंमत करायची गरज नाही आहे. मला शाहू महाराजांबद्दल खूप आदर आहे. त्यामुळे ज्यांची आता बुद्धी भ्रष्ट झालेली आहे ते गद्दार गटाचे संजय मंडलिक एका राजघराण्याचं अशा पद्धतीने अवमान करत असतील तर तिथले मतदार त्यांना जागा दाखवून त्याची देतील. गरज संपली, आता ना कोण विचारणार आहे. शिंदे गटाची पण हालत काय होते. प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना स्वतःच्या मुलाची सीट जाहीर करायची हिंमत होत नाही आहे. म्हणजे जी अवस्था अजितदादांची आहे त्याच्यापेक्षाही भयानक अवस्था शिंदे गटाची होणार आहे, आत्ता होते. आणि विधानसभेला तर हे दुर्बीण घेऊन यांना शोधावं लागेल. हे बाडग्यांचा कोडगेपणा खूप अधिक असतो, म्हणून आता बाडगे वाटेल तशा तोंडाने बोलतायत. फार किंमत करायची गरज नाही. बघा, मी पुन्हा सांगतो, काही गोष्टी मी विनोदाने पण बोलतो. इथे विरोधकातल्या सगळ्यांनी एकत्रित येऊन जरी लढायचं ठरवलं तरी आमची काय हरकत नाही. एकत्रित या. ठीक आहे, एवढं त्याने मान्य केलं त्यांच्या मनाचा मोठेपणा. ह्या देशातलं आणि ह्या राज्यातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांची अवहेलना ह्या सरकारच्या वेळेला जेवढी झालेली आहे तेवढी कोणत्या सरकारच्या वेळेला झालेली नाही. त्यामुळे आज शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, बागायतदार उद्ध्वस्त झालेला आहे, त्यांच्या मालाला किंमत मिळत नाही. आत्तासुद्धा माझ्याकडे रत्नागिरीतले आंबा बागायतदार येऊन गेले, परवाच्या दिवशी देवगडमधले आंबा बागायतदार येऊन गेले, त्याच्या आधी 2 दिवस सावंतवाडी, दोडामार्ग, राजापूर इथले काजू उत्पादक येऊन गेले. आज या सगळ्याच वर्गातल्या शेतकरी बागायतदार यांची चेष्टा करायचं काम हे सध्याचं सरकार करते. म्हणून त्याने प्रश्न विचारला तर त्याला मार खावा लागतो भाजपच्या मंत्र्याकडून. राज ठाकरेंचं 6 महिन्यापूर्वीची भाषणं काढा, म्हणजे अगदी छाती फोडून नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या विरुद्ध कोकलणारे राज ठाकरे आज त्यांच्या सेवेकडे रुजू झालेले आहेत, स्वतःचा पक्ष संपवून घाण टाकून. त्यामुळे त्यांनी उद्धवजी ठाकरेंच्या भाषणाची कोणी अशा पद्धतीचं थोतांड पुढे आणू नये.
केसरकरांची भूमिका प्रतिवेळी बदलते. एकदा जसं किरण सामंत असेल, योगी वंदरेकर राणे आपल्या मतदारसंघात शाबूत ठेवण्यासाठी एक धडपड चालली. माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेला दीपक केसरकर हेच उमेदवार असतील. या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी शरद पवार 50% तयार होते असा खुलासा प्रफुल्ल पटेल यांनी केलेला आहे. प्रफुल्ल पटेल आता बाडगेंच्या गटात गेलेले आहेत, त्यामुळे ज्यांच्या ताटात खाल्लं त्या ताटात घाण करणारी ही बाडग्यांची औलाद आता ते विरोधात बोलते. लोकांना त्याची चांगली कल्पना आहे. नाही, कोणता बदल झाला त्यांच्यामध्ये? सख्या बहिणीच्या विरोधात त्यांनी स्वतःची पत्नीला निवडणुकीमध्ये उतरवलं आहे. एका कार्यकर्त्याला उतरवलं असताना तिला निवडून आणायचा जर त्यांनी निर्धार केला असता तर समजू शकत होतो. तुम्हाला सुद्धा तुमच्या कुटुंबातल्या परिवारातल्या लोकांशिवाय कोण समोर तुमचा कार्यकर्ता दिसलाच नाही. विनोद घोसाळकरांना शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या तिकिटावरती लढावं लागेल? नाही, अजिबात नाहीत. विनोद घोसाळकरांनी त्याला ठामपणे नकार दिलेला आहे. अखेर पक्षप्रमुख जे सांगतील ते मान्य करतील. आपण 16 तारखेला उमेदवार अर्ज भरणार हो, आहोत. 16 एप्रिलला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी 11:30 वाजता सगळे कार्यकर्ते एकत्र येतील आणि मिरवणुकीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाऊ आणि तिथे उमेदवारी अर्ज दाखल करू. मान्यवर आमचे आघाडीचे सगळे स्थानिक जिल्ह्यातले नेते हे त्या दिवशीचे मान्यवर असतील. समन्वय बऱ्यापैकी आहे. 100% समन्वय छान आहे. आत्ताच आमचे आम आदमी पार्टीचे दोन्ही मान्यवर नेते इथे उपस्थित झालेले आहेत. दुर्दैवाने प्रज्योत कुठे ज्योतिप्रभा त्यांचं मागच्याच आठवड्यामध्ये व्हॉट्सअप अकाउंट बाकीचे सोशल मीडियाच्या जेवढ्या साईट आहेत ते त्यांचे सीज केले गेलेले आहेत. अशा पद्धतीने लेखन साहित्याची गळचेपी या सरकारने चालू केलेली आहे. हां, देखिए इस रत्नागिरी सिंधुदुर्ग क्षेत्र में महायुति के तरफ से कौन आ रहा है, कौन जा रहा है, किसको भगा रहा है, किसको लेकर नाच रहे, इसके तरफ मैं देख नहीं रहा हूँ. मैं और मेरे सारे साथियों सोचकर चले जो किसी को आना है वो आ सकते हैं. हमें लड़ना है और हमें जीतना है करीबन 2.5 लाख वोटों से ज़्यादा. वातावरण इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून मी ज्यावेळेला मागच्या परवाच्या दिवशीपर्यंत 106 खळा बैठका घेतल्या. खळा बैठका अगदी प्रत्येकाच्या घरी जाऊन खळ्यात बसून घरामध्ये बसून यातला सगळीकडे खूप चांगला प्रतिसाद आहे. लोकांमध्ये आपुलकी आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांबद्दल सध्याच्या राज्यकर्त्यांच्याबद्दल तिटकारा आहे. वाढती महागाई ह्याच्याबद्दल असंतोष आहे आणि नक्कीच देशाचं संविधान वाचवायलाच पाहिजे आपल्याला हा विचारसुद्धा सर्वसामान्य लोकांमध्ये पटलेला आहे. त्यामुळे विनायक राऊतला भरभरून आशीर्वाद देत आहेत. नाही, कधी बोलले ते? सकाळ दुपार संध्याकाळ त्याच्यावर उत्तर अपेक्षित आहे. आधी स्वतःचे तिकीट तर जाहीर करून घ्या, नंतर मग 2.5 लाखाचं स्वप्न बघायचं. अरे केंद्रीय मंत्री असताना सुद्धा नारायण राणेंना असं झुलवत ठेवलेलं आहे. यापेक्षा नारायण राणेंची दिल्ली दरबारी किंमत किती आहे ती दिसून आलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.